राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादकांना अनुदान वितरण करण्यात आलं। सुमारे 2399 कोटींचं वाटप पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालाय। सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय। यामध्ये निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतरच्या निधीत वाढ करण्यात आली असून सेवानिवृत्ती अपदान 14 लाखांहून 20 लाख करण्यात आलंय। त्याचबरोबर देशी गायींना राज्यमाता आणि गोमाता म्हणून जाहीर करण्यात आलंय। आणि जो देशी गाय आहे त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी चालवला होता, आज त्यांचा खरा चेहरा उघड झालाय। राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत, त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे।